सुरुवात केली। त्यांनी भोगाच्या सुरुवात केली। मारलेल्या लोकांची बोटांची संख्या लक्षात राहावी म्हणून त्यांची बोटे कापून तो एका दोन्ही संपूर्ण प्रयत्न मी कधीपासून थांबलेलो आहे। अंगुलीमाल, आता तू थांब। मी थांबलेलो आहे, पण तो तर जाताना दिसत आहे। तू थांबला कशाला म्हणतोस? अंगुलीमाल, मी कधीपासून थांबलेलो आहे, आता तू थांब। हे कसे काय? मी प्राण्यांची हत्या करत नाही, मी कुणाचीही हिंसा करत नाही, मी पाप कर्म करत नाही। खऱ्या अर्थाने मी थांबलेलो आहे, पण अंगुलीमाल, तू अजूनही हिंसा करतोस म्हणून तू थांबलेला नाहीस। मी खूप काळापासून पाप कर्म करत आलेला आहे, आता मी माझं काय होईल? जो पाप करतो तो नरकात जातो। बुद्ध अंगुलीमालाला घेऊन एका झाडाजवळ जातात आणि म्हणतात, अंगुलीमाल, ये, ह्या झाडाचं पान तोड तू। अंगुलीमाल ते पान तोडतो, पुन्हा ते पान जोड। अंगुलीमाल ते पान जोडण्याचा हे प्रयत्न कसं शक्य आहे? पण ते पान जोडले जात नाही। जे पान आपल्याला जोडता येत नाही ते पान तोडायचं कशाला? त्याचप्रमाणे ज्याला जीवदान देता येत नाही त्याला मारायचे कशाला? भगवान, मी खूप पाप कर्म केले आहे, आता मी काय करू? अंगुलीमाल, तू धम्माचं आचरण कर। पाप कर्म करून कुणालाही सुख मिळत नाही। भगवान, मला आश्रय द्या, मी आपल्याला शरण जात आहे। हे तू संगत तुझं स्वागत आहे, धम्म तुझं रक्षण करते। अंगुलीमाल, ये। अशा रीतीने भगवान गौतम बुद्धामुळे एका दरोडेखोराचा दरोडेखोराचं भिक्खूमध्ये रूपांतर झालं आणि पुढेच हा भिक्खू अरहंत झाला। तुम्हाला कथा जर आवडली असेल तर मला टाळ्याचा कडकडाट